नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने केला असा विचित्र प्रताप. लग्नाळू तरुणाचा संसार उद्ध्वस्त झाला. लग्नाच्या पहिल्या दिवशीच वधू आणि पाठराखीणीने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या तासगाव तालुक्यात घडला. लग्नाचे आमिष दाखवून वराला 2.5 लाखाचा गंडा घालण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परभणीमधील वधूसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. लग्न करून लग्नाच्या पहिल्या दिवशीच मध्यरात्री वधू आणि तिच्या पाठराखीणीने वराला 2.5 लाखाचा गंडा घालून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या सोमनाथ चव्हाण या वराने वधूसह 5 जणांविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वधू निकिता सकाराम गोळे, तिची आई शोभा सकाराम गोळे, वधूची मानलेली बहीण पूजा विजय माने, वधूची मावशी आणि परभणी येथील वधूवर सूचक केंद्राचे माणिकराव रंगनाथ पारदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वर सोमनाथ चव्हाण यांचे भाऊ परभणी येथे ऊसतोड मजूर आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची वधूवर सूचक केंद्राचे माणिकराव पारदे यांच्यासोबत ओळख झाली. त्यावेळी त्यांनी सोमनाथ यांच्या भावाला सोमनाथसाठी निकिताचे स्थळ सुचवलं. त्यानुसार वधूसह सर्वजण 4 सप्टेंबर रोजी लग्नाची बोलणी करण्यासाठी तासगावमधील ढवळी येथे आले. लग्नाची बोलणी झाली. यावेळी निकिताची आई शोभा हिने लग्नासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली, परंतु तडजोडी अंती 2.5 लाख रुपये देऊन 5 सप्टेंबर रोजी लग्न करण्यात आलं. लग्नादिवशी दुपारी वधू व तिची पाठराखीण सोमनाथ याच्या घरी थांबले व उर्वरित सर्वजण परभणीला परतले. तर त्याच दिवशी मध्यरात्री वधू आणि तिच्या पाठराखींनी घरातून पलायन केलं. 3 महिने लोटले तरी निकिता घरी परत न आल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोमनाथ यांनी आता तासगाव पोलिसात तक्रार दिली आहे. दरम्यान लग्नाच्या आमिषाने सांगली जिल्ह्यात फसवणुकीचे प्रकार सुरूच असून आटपाडी तालुक्यातील 2 कुटुंबांना यापूर्वी 5 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. आता तासगावमधील फसवणुकीचा प्रकार समोर आल्यामुळे लग्नाच्या आमिषाने सांगली जिल्ह्यात फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.